क्षेत्रवासी वा वासुदेव येथे एकादशी मंडळातर्फे आणि गेले कित्येक वर्ष हा एकादशी निमित्त हरिकीर्तनाचा कार्यक्रम हा उपक्रम गेली कित्येक वर्ष या ठिकाणी राबवला जातो आणि या ठिकाणी कार्यरत असलेलं आत्मोन्नती विश्वशांती अखिल भारतीय स्वानंद सद्गुरू सेवा निर्माण मंडळ वाजवली आणि या मंडळाच्या वाट्याला आलेली ही मौनी एकादशी, त्याचप्रमाणे गीता जयंती आणि त्यांच्या वाट्याला आलेले आहे आणि त्यांच्या मार्फत आपल्याला या गावाची सेवा करायला मिळते हे मी माझं भाग्य समजतो. आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग पैठण पुनर्वसी शांतीचे सागर नाथ राया यांचा 4 चरणांचा अभंग आणि भगवंत स्थितीपर असा उत्तम असा अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून नाथ राया अखिल जनतेला आव्हानात्मक रीतीने सांगताय. पाहता पाहता वेचलेचे मन, पाहता पाहता वेचलेचे मन, तेने समाधान जीव शिवा. जीवाचे जीवन मनाचे मोहन, जीवाचे जीवन मनाचे मोहन, वाचेची मौन परे सदा. पराधिका ज्याचा न कळेची अंत, पराधिका ज्याचा न कळेची अंत, सर्व गुणातीत भेदरहित. जीवाचे जीवन जीवाचे जीवन मनाचे मोहन, वाचेची मौन पडे सदा. एका जनार्दनी त्रिगुणा परता, एका जनार्दनी त्रिगुणा परता, ओत प्रोत सर्वता भरदाते. जीवाचे जीवन मनाचे मोहन, जीवाचे जीवन मनाचे मोहन, वाचेची मौन पडे सदा.
अल्पशा कीर्तनाची सेवेला आरंभ केला. तर प्रथम फक्त सांगायचं म्हणजे करून हे कीर्तन जनार्दन आयुष्य देते आणि आम्ही नेहमी सांगतो ज्याने गाढवात देव पाहिला, ज्याने दगडात देव पाहिला, दगडाचा नंदी जोड खात होता महाराज नाथांचा. लक्षात का आम्ही विकत आणलेला बैल सुद्धा गवत खात नाही. नाथांचा दगडाचा नंदी गवत खाल्लं आणि नाथांनी त्या नंदीला आज्ञा केली, अरे बाबा लोक पाया पडून झिजून मारतील तुला. चला कुठे गेला? यमुनेच्या डोहात गेला. आहे यमुनेच्या डोहात, पण तिथे कोणी दर्शनाला जाऊ शकत नाही. उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वंगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. ज्यांनी जनार्दन आपल्याला जनते जनार्दन पाहायचंय, जन जनार्दन नाही. पुढे पाहू वैवर्तकवाद, सांख्य मतवाद, जैन मतवाद, जन जनार्दन. सांख्यशास्त्र काय सांगतंय की जन हेच जनार्दन आणि ब्रह्मविद्यांची गीता काय सांगते जैनी जनार्दन. अरे जनते जनार्दन आहे, जन जनार्दन नाही. व्रत एकादशी मानस पुरे वंशी करी नेमे नाथ सांगतात की
या विश्वात जेवढी व्रत आहेत, बरं का, ते शुक्रवारचा असो, सोमवारचा असो, मंगळवारचा असो, गुरुवारचा असो, सध्या चालू आहे. सध्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये वैभव लक्ष्मीचा व्रत चालू आहे. पण किती जरी व्रतांचा बाजार असेल तरी पण नाथऱ्या सांगता व्रता माझी सार व्रत एकादशी सर्वात श्रेष्ठ व्रत असेल तर एकादशी, बरं का. आणि रुक्मांगद सूर्यवंशी करी नेमाने रुक्मांगद नावाचा राजा होऊन गेला आणि त्याने अयोध्याचे जन अयोध्येसहित वैकुंठाला नेले. एवढं सामर्थ्य एकादशीच्या व्रतामध्ये. आपण 10 मिनिटात पुढे करू. एकादशी तिला म्हणतात. एकादशी स्त्रीवाचक संज्ञा आहे, बरं का. स्त्रीलिंगी संज्ञा एकादशी. मूळ नावाचा एक महान राक्षस ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाला, वर मागून घेतला आणि देवांच्या पाठीमागे लागला. भावता सांगायची. आणि तिन्ही देव एका पाठीमागे पळतायत. ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि भगवान महाविष्णू पळता 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 एका गुहेमध्ये शिरले तिघे. आणि त्यांच्या पाठीमागे हा मूळ नावाचा राक्षस लागला होता. त्या गुहेचा राक्षस शिरल्यानंतर या तिघांना धाप लागली होती मला. आणि धाप लागल्यामुळं म्हणजे तो श्वास त्यांचा जो डोळ्याने वाहत होता, जसा आपण तेव्हा तेव्हा पाहतो वाघू, गावठी भाषेत सांगतो वाघू. वाघू केव्हा तयार होते म्हणजे हवेची पोकळी तयार होते आणि चारी बाजूने हवा येते. आणि चारी बाजूने हवा आली की तिच्या हवेचा संघर्ष होतो आणि तिचा आकार घेतला जातो, बरं का. आणि त्याला आम्ही काय म्हणतो वाघू. आणि वाघू मध्ये काय असतंय भूत. श्वासाच्या भावनेनं त्या गुहेमध्ये असं एक हवेचा झोप निर्माण झाला. आणि त्या हवेच्या झोपेजवळ आपटल्यामुळं तिथे विशिष्ट शक्ती निर्माण झाली आणि त्या शक्तीपासून एक स्त्री निर्माण झाली. मरू नावाच्या राक्षसांच्या गुहेत प्रवेश केला. त्याला समोर दिसली स्त्री. आणि स्त्री दिसल्यामुळं अतिशय रूपवान स्त्री असल्यामुळं ती स्त्री गुहेतून बाहेर आली. गुहेच्या बाहेर दोघांचं युद्ध झालं. मी धावता सांगतो, युद्धामध्ये त्या स्त्रीने त्या मूळ नावाच्या राक्षसाचा वध केला. तिन्ही देव प्रसन्न झाले. स्त्रीचं दर्शन घेतलं. विचारलं माते आपण कोण. प्रश्न विचारला तिघांनी, माते आपण कोण की तुम्ही आमचे तो महान संकट काय केले पार केलेलं आहे आणि तुम्ही राक्षसाला मारलेले, तेव्हा आपण कोण. तिने सांगितलं मला एकादशी म्हणतात. मला काय म्हणतात एकादशी म्हणतात. मग आम्ही काय सेवा करू. म्हणजे माझी एवढीच सेवा करा. वर्षातून किती एकादशी येतात 24 अधिक 2. मग ते काल होती स्मार्ट एकादशी. शैव आणि वैष्णव अद्याप वाद मिटलेला नाही. आमच्या वैष्णवांच्या वाट्याला 24 एकादशी. ते भाग्यवान आहेत. त्यांच्या वाट्याला वर्षातून फक्त किती 2च एकादशी. त्यांच्या वाट्याला वर्षातून 2 उपवास करायचे स्मार्ट एकादशी. आणि आमच्या वाट्याला 24. मला काय सांगायचं मात्याने एवढं सांगितलं एवढी सेवा करा, फक्त एकादशीचं व्रत करा. सांगतो मी हे एकादशीचं व्रत रुक्मांगद राजा करत असताना राजा जेव्हा एकादशीचं व्रत करायला लागला, व्रत केल्यानंतर अगदी धावतं सांगेल मी, त्यांच्या राज्यामध्ये अगदी पशु पक्ष्यांपासून त्यांच्या राज्यातल्या कोंबडी सुद्धा एकादशीतून ती कुत्री मांजरं सगळे एकादशी करायचे. आमची माणसं एकादशी करत नाहीत महाराज. रुक्मांगद राज्यामध्ये जेवढे जीवजंतू होते तेवढे उपवास करायचे. उपवासाचा परिणाम असा झाला महाराज की अगदी कोंबडी बकरी जरी मेली, डुक्कर जरी त्या राज्यातलं डुक्कर जरी गेलं तरी गाय कुठे जायचं ते वैकुंठात जायचं. यमलोकात एकही कोणी जात नव्हता. यमलोक होत पडला. आणि म्हणून यमराज ब्रह्मदेवाकडे आलेले की देवा असं काय मृत्यूलोकी घडलं. मृत्यूलोकी कोणी मरतंय की नाही. पशु पक्षी माणसं
अशी काय किमया घडली की यम लोकांमध्ये एकही जीव येत नाहीये. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं आपण जेव्हा अनुकरण करा. यमराज खाली आलेले पाहतात तर रुक्मांगद राजाने एकादशीचं व्रत आचरण केलेलं आहे. यमाचं धावतं सांगेन मी, यम राजाचं आणि रुक्मांगद नावाच्या राजाचं महान असं कुंभयुद्ध झालं. आणि कुंभयुद्ध झाल्यानंतर तिथे यमराज पराजित झाले. पुन्हा ब्रह्मदेवाकडे ब्रह्मलोकात गेले आणि सांगितलं की महाराज अतिशय तुल्यबळ शत्रू आहे, एकादशीचं व्रत करतो आणि म्हणून तुम्हाला ऐकेन असं झालेलं आहे, काय करावं. मग ब्रह्मदेवच तो देव त्यांना म्हणतात अविचारी. तो भगवान विष्णू असो, भगवान शंकर असो, नाहीतर ब्रह्मदेव असो, काही झालं फक्त संतांना शरण जा. तुम्हाला फक्त उद्धाराचा मार्ग संत सांगतील. तुम्ही देवाला शरण गेले, देव तुम्हाला उद्धाराचा मार्ग सांगणार नाही. लक्षात का? ब्रह्मदेवाला यमराज शरण गेले आणि उपाय म्हणून त्या ब्रह्मदेवाने मोहिनीला बोलवून घेतलं. काय सांगायचंय? आणि थोडक्यात एका मेंढीला बोलून घेतलं, तिने मोहिनीचं रूप घेतलं, ती मृत्यू लोके आलेले आहेत. आणि राजाच्या समोर उभे राहिल्यानंतर राजा कितीतरी धर्मनिष्ठ, पूर्वीचे राजे धर्मनिष्ठ होते बरं का, पण तरी सुद्धा मृगया करायचे. मला काय सांगायचे? अतिशय रूपवान स्त्री पाहिल्यानंतर त्या स्त्रीवर तो भरला. रुक्मांगद राजा ती एवढा समाज वैकुंठ राजाने पाठवला. तो त्या स्त्रीवर, त्या सौंदर्यावर भाळला. ती स्त्री पुढे चालते, राजा तिच्या पाठीमागून चालते. राजा सांगतो थांब. ती स्त्री थांबली. थांबल्यानंतर ती प्रश्न देते, मी तुमचा अंगीकार करीन, पण माझे दोन प्रश्न आहेत. माझा पहिला प्रश्न आहे, माझ्या मताप्रमाणे वागा. माझ्या मताप्रमाणे वागला नाही तर तुमचा रुक्मांगद, धर्मांगद नावाचा जो मुलगा आहे, एकुलता एक मुलगा आहे, म्हातारपणी झालेला, त्याचा शिरच्छेद करावा लागेल. दोनच माझे दोनच कोण आहेत. माझ्या मताप्रमाणे वागा. माझ्या मताप्रमाणे वागला नाही तर धर्मांगद नावाचा तुमचा जो अतिप्रिय मुलगा आहे त्याचा शिरच्छेद करा. मी तुमचा अंगीकार करीन. राजा मोहात फसला, हो म्हटला. मला काय सांगायचंय? हो म्हटला. आणि एक दिवस असा आला की उद्या हरिदिनी होती. धावतं सांगतो मी, आपल्याला लाभली आहे. उद्या एकादशी होती. त्या मुलीने सांगितलं उद्या एकादशीचं व्रत करायचं नाही. उद्या एकादशीचं व्रत करायचं नाहीये. राजाने सांगितलं फक्त एकादशीचं व्रत करून काहीही सांगा. राज्य मागाल तरी मी देईन, माझी पत्नी मागितली तरी देईन, तुम्ही सांगाल ते करीन, फक्त एकादशीच्या व्रताच्या आड येऊ नका. तो तिने सांगितलं अजिबात होणार नाही. तर राजा हा एकनिष्ठ होता. मला धावतं सांगायचंय. मग तिने सांगितलं तुम्ही एकादशीचं व्रत मोडत नसाल तर धर्मांगद नावाच्या तुमच्या मुलाचा शिरच्छेद करा. तेवढ्यात ते मूल तिथे आलेले. मुलाने एवढं ऐकलं आणि राजाला विनंती केली, देवा एवढंच ना, तर एकादशीच्या व्रताचं काटेकोरपणे जर आचरण करायचं असेल तर माझं शिरच्छेद करा. काय सांगितलं? माझा शिरच्छेद करा. राजाने तलवार आणलेले. मला काय सांगायचंय? राजाने तलवार आणलेले. एकादशीचं व्रत वृद्धापन. आता त्याचाही जर तो मागचा अध्याप भाग पाहिला तर त्याच्याकडे एक महान बाग होती राजाकडे. आणि त्या बागेमध्ये वेगवेगळ्या रंगाची फुलं तिथे उमलायची आणि ती फुलं देवाच्या पूजेसाठी जायची. पण स्वर्गातून इंद्राने एकदा ते पुष्पक नावाचं पाठवलं. सगळी फुलं तोडून दिली आणि तिथे जे माली होते 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, सुकलेली फुलं न्यायची, खाली पडलेली फुलं न्यायचे. राजाच्या लक्षात आलं. राजाने सांगितलं रोज फुलांची चोरी होते, जर चोरी पकडली नाही तुम्हाला फासावर दिलं जाईल. उद्या फासावर दिलं जाईल, आज चोरी पकडली नाही तर. कारण ती विमान होते. हे बिचारे रात्रभर माली जागले. मुख्य प्रवेशद्वारावर आतमध्ये काही जागले. चांगला पहारा ठेवला. पहाटेपर्यंत जागले. असे थंडीचे दिवस होते महाराज. अशी थंडी पडली होती. त्याने काय केली, वांग्याची फुटं जमा केली. वांग्याची फुटं जमा केली, पेटवली. शेकोटी केली फुट आणि वांग्याची फुटं कधी पेटत नाही बरं का. त्याचा फक्त धूर होतो.
ते धूर झाला, धूर आकाशात गेला, तिकडनं ते इंद्राचं विमान आलं, पुष्पक विमान, त्याला धूर लागल्याबरोबर विमान खाली कोसळलं. विमान खाली कोसळलं, त्याच्यातून त्यांचे दूत उतरले बरं का, पार्षद त्याला काय म्हणतात, देवांचे दूत त्यांना पार्षद म्हणतात. पार्षद उतरले आणि डोक्याला हात करून पाहिलं, विमान उडून पाहिलं, विमान उडतच नाही. एवढ्यात ते माली धावत धावत गेले, तेव्हा रुक्मांगद राजा बरं चला, चोर पकडले. राजाही आलेले, विचारलं आपण कोण? आणि इंद्राचे पार्षद कशासाठी आला? देव पूजेसाठी. आम्ही इंद्रपुरीला आम्ही काय करतो, तिथली फुलं पूजेसाठी घेऊन जातो. राजा तो धर्मनिष्ठ होता, त्याने पाहिला माझ्या आता भाग्यवान कोणी नाही. पण विमान कसं उडायचं? त्याने सांगितलं विमान उडेल. तुमच्या राज्यात कोणी एकादशी करतो का? संपूर्ण राज्यात जाऊन तुझी मला एकादशी म्हणजे काय माहीतच नव्हती कोणाला. मग एका परिणानं बायको मारली होती. त्याने पर्याय सांगितलं, साखर नसेल तर गुळ घ्या, नागविणीची पानं नसेल तर आंब्याची पानं चालतील. मग पर्याय सांगितलं की एकादशी उपवास जरी कोणी केला नसेल, पण या राज्यात कोणी उपवासित असेल का म्हणजे चौकशी करतो. एका बहादरानं दशमीच्या दिवशी बायकोला मारली होती. दशमीच्या दिवशी सकाळी तिला झोपून काढली. ती बिचारी गावाच्या बाहेर डेरा होता, जनावरांचा डेरा, त्या डेऱ्यात जाऊन राहिली. दुसऱ्या दिवशी एकादशी होती आणि विमान पडलं होतं एकादशीच्या रात्री, म्हणजे द्वादशी लागली होती. आणि जेव्हा कोणी उपवासी आहे का, तेव्हा एकदा लक्षात आलं की माझी बायको दशमीला गेले. तसाच पळत सुटला महाराज. ती एवढी घाबरली, तिला वाटलं 3 दिवस उपवास आणि पुन्हा आला काय करेल भरोसा नाहीये. म्हणजे ऊन पाय धरले तर म्हणजे अर्ध राज्य हे विमान जे उडवील, विमान चालून जे होईल ज्याच्या स्पर्श त्याला अर्ध राज्य मिळेल. त्या पत्नीला तो घेऊन आला महाराज आणि तिने फक्त त्या विमानाला स्पर्श केला आणि विमान उडलं. तेव्हापासून राजा एकादशी करायला लागला आणि एकादशीचं इतकं महत्व वाढलं की अयोध्या नगरी रुक्मांगद नावाच्या राजाने जेव्हा धर्मांगद नावाच्या पुत्राला तलवार लावली, त्यावेळेला वैकुंठाहून विमान आलं. वैकुंठाहून विमान आला आणि नुसता एक राजा किंवा राजाचा समुदाय गेला नाहीये, तर संपूर्ण अयोध्या नगरी कुठे गेलेले? वैकुंठात गेलेले. राजा दत्ताने नेली, राजा हरिश्चंद्राने नेली, राजा विश्वामित्राने नेली. आता सध्या नाही. प्रभू आम्हाला नाही जमलं, दशरथाने नेली होती. मला काय सांगायचे, एवढं महत्व एकादशीचं आहे. आणि ती एकादशी आपण जर नित्य नेमाने केली तर आम्हाला सुद्धा त्या वैकुंठीचे आम्हाला सुद्धा वैकुंठ प्राप्त होईल. त्याच्या पुढे पाहू आता थोडस पाहू आज गीता जयंती म्हणून. भगवद्गीता पठण सर्व काळ भगवद्गीता पठण सर्व काळ ज्याची मोक्षाची राशी मूर्ती म्हणतो तो मोक्षच आहे. पण जो भगवद्गीता पठण करतो. कारण आज काय आहे, गीता जयंती कोणाची साजरी करतात? देवाची. आणि पुण्यतिथी संतांची, नाही का? मला वाटतंय गीता ही अपौरुषेय आहे, गीता जयंती हे कौतुक आहे. जसं काढवातीनं सूर्याला ओवाळावं किंवा द्वितीयेचा चंद्राची पूजा करावी. द्वितीयेचा चंद्र नसतोच, द्वितीयेला चंद्र दिसतच नाही. कदाचित द्वितीया तृतीयेला आली, द्वितीया तृतीयेला आली तर कदाचित चंद्र दिसतो. द्वितीयेला चंद्र दिसत नाही, दुर्बिणीतून पाहिला तरी दिसत नाही.
कशाला का पण आम्ही द्वितीयेला एक विशिष्ट समाज त्याची पूजा करतो त्याला भगवद्गीता पठण सर्व काळ ज्याची भगवद्गीताचा जो पाठ करतात तो मोक्षाचीच राशी आहे पण गीता जयंती याचा अर्थ गीतेची निर्मिती झालेली आहे गीता कोणीच निर्माण केलेली नाही बरं का फक्त एवढंच झालं की अर्जुना संकट पडता जर झाली गीता सांगे हरी कुरुक्षेत्रावर भगवंताने अर्जुनाला आयुर्युद्धाच्या वेळेला गीता सांगितली म्हणजे आधी गीता नव्हती का हा प्रश्न चिन्ह आहे ज्या ती सांगितली त्याची गीता नव्हती का गीता आधीच होती गीता ही आधीच होती तुम्ही म्हणाल हो पुरावा सांगतो नात्रा सांगतात पद्म पुराणी सांगितले पद्म पुराणी पद्मपुराणांपैकी पद्मपुराण आहे आणि पद्मपुराण याचा अर्थ असा आहे की भगवंत ज्याला म्हणतात ईश ज्याला म्हणतात जेव्हा पृथ्वी महाप्रलय झाला त्यावेळेला भगवंत वडाच्या पानावर विराजमान झाला आणि संपूर्ण पृथ्वी जलमय झाली त्रैलोक्य जलमय झालं त्यावेळेला भगवंत कुठे होता वटाच्या पानावर होता पद्मपुराणीचे सांगितले गीता हे थोडं ब्रह्मविद्या म्हणजे पद्मपुराणीचं सहार म्हणजे श्रीमद भगवद्गीता म्हणजे पद्मपुराण त्याच्या आधीच आहे मला काय सांगायचंय आणि गीता ही अपौरुषेय आहे गीतेचा जन्म झाला नाही बरं का सोंगाड्या जन्माला आला पिंजरा आला मोडला पण माहिती ना पिंजरा अहो जिकडे पाहून तिकडे तीच झाली काही जर सकून बोलत आहे ऐकून कंटाळा आला शेवटी सोंगाड्या गेला आणि पिंजराही गेला पिंजरा मातीत जी जन्माला आला त्याला मृत्यू आहे मला काय सांगायचंय श्रीमद भगवद्गीता अपौरुषेय आहे निराधार तत्व आहे म्हणून ते जन्मालाच आलं नाही आणि जर श्रीमद भगवद्गीता जन्माला आली असती तर आता सध्या अस्तित्वात नसती कारण की जन्माला आलं त्याला मृत्यू अटल आहे मग नेमकी श्रीमद भगवद्गीता लिहायला कधी सुरुवात केली आणि ती संपली कुठे मला काय सांगायचंय आम्ही आमचा वाढदिवस साजरा करतो पण बाळाची आईच्या मुद्रामध्ये जेव्हा उत्पत्तीला सुरुवात होते त्याला म्हणतात लिखाणाला सुरुवात झाली बरं का मग बाळ जन्माला कधी आलं आईच्या उदरातून जेव्हा बाहेर पडलं आम्ही त्याला काय म्हणतो त्याचा जो वाढदिवस साजरा करतो त्याचा तो जन्मदिवस मग गीता लिहायला सुरुवात ज्या दिवशी केली तिला जयंती म्हणाली का त्या दिवशी गीता लिहिण्यासाठी ज्या शक्तीने लेखणी हातात घेतली असेल ओम अखेर सुरुवात झाली त्याला जन्मदिवस म्हणता येणार नाहीये त्या दिवसाला जयंती मानता येणार नाहीये मग ज्या दिवशी लेखणी खाली ठेवली त्या दिवशी श्रीमद भगवद्गीतेचं लिखाण पूर्ण झालं म्हणजे पूर्ण दशा प्राप्त झाली मग तिला जयंती म्हणाली का तिलाही जयंती म्हणता येणार नाहीये मग हे काय आहे
सूर्याला कारवातीनं ओवाळावं तशी आम्ही गीता जयंती साजरी करतो. आणि सांख्य मत असं आहे, वैवर्तक मत असं आहे, जैन मत असं आहे. मी मगाच सांगितलं की जन हे जनार्दन, जन हे जनार्दन. मग आता गीतेने आम्हाला हे तत्व शिकवलं. ब्रह्मविद्या म्हणजे काय? तर ब्रह्मविद्येचा अर्थ असा आहे की या जगात जनार्दन आहे, या देहात ईश्वर आहे, देह ईश्वर नाही. वैवर्तक मत, जैन मत, सांख्य मत हे सांगते की तूच राम आहेस. सांख्य मत काय सांगते? देवा तुम्हीच राम आहात. पण आमची गीता शिकवते तू राम नाहीस, तुझ्याच राम आहे. काय शिकवते? तुझ्याच राम आहे आणि जग ब्रह्म नाही. जर जगत ब्रह्म असतं तर मग जग मिथ्या, ब्रह्म सत्य. मग ब्रह्म जर सत्य आहे आणि जगत जर ब्रह्म आहे तर मग जग मिथ्या कसं होईल? जग मिथ्या होईल का? जगत जर ब्रह्म असेल तर जग मिथ्या हे आरोप होईल जगावर. मग जग कसं? जग मिथ्याच आहे, ब्रह्म सत्य आहे. ब्रह्म सत्य पण जगत ब्रह्म आहे. मग मिथ्या वेळ आम्हाला कसं वाटतंय? सत्य वाटतंय. कशामुळं? ब्रह्मामुळं. असं पण जगत ब्रह्म आहे, जग ब्रह्म नाही. हा वैवर्तकवाद आहे, सांख्य मत आहे. कशाला का? आणि जर जगत ब्रह्म असतं, जर जगत ब्रह्म असतं तर मग बाकीच्या उठायचं काही करायची गरज नाही. जगत ब्रह्म आहे. मग काय सांगायचे? जग ब्रह्म नाहीये, जगात ब्रह्म आहे. हा देह देव नाहीये. या देहात ईश्वर आहे, या देहात देव आहे. त्या देवाला जाग करायचंय. आणि म्हणून आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणात पाहता पाहता सहज बोलता बोलता काय सांगायचं? पाहता पाहता वेतरेचे मन. वेत शब्दाचे दोन अर्थ आहेत महाराज. वेत म्हणजे खर्च करणे आणि वेत म्हणजे जमा करणे. वेत शब्दाचे दोन अर्थ आहेत. वेत करणे म्हणजे खर्च करणे आणि वेत करणे म्हणजे जमा करणे.
उत्तम योग आहे. धन जोडायचंय, धन जोडण्यासाठी आम्ही आलोय, पण धन कसं जोडलं पाहिजे उत्तम योग आहे. आम्ही जोडतो, जोडून या. धन पूर्वीचं सांगतो, पूर्वी महाराज आमच्याकडे काळूराजी वाट आमच्या शेजारून महाराज 5 रुपयाला काढून द्यायचं. 5 रुपयाला लाटा त्याला बोलायचे लाटा. म्हणजे 5 रुपयाचा काढतूस आणून त्याला मातीत मिसळून जर पाण्यात टाकला तर 200 रुपयाचे माती मिळायचे. म्हणजे 5 रुपये खर्च केल्यानंतर 195 रुपये नफा व्हायचा. जोडून या म्हणजे उत्तम. मला काय सांगायचं, सध्याचा जो मानव आहे हा म्हणजे पैसा हाच देव, त्याच्यासाठी उत्तम व्यवहार करून राहिले. हा एक नंबरचा उत्तम व्यवहार. दुसरा उत्तम व्यवहार सांगतो. लोक सांगतात महाराज म्हणजे एवढं उत्पन्न आहे पोलिटिक फार्ममध्ये का, म्हणजे 7 आठवड्यामध्ये मला एकाने सांगितलं, आमच्याच गावच्या एका माणसाने सांगितलं, बाबा 40,000 रुपये नफा झाला 7 आठवड्यामध्ये. म्हणजे ती कोंबडीची पिल्ली आणली ती 7 आठवड्याची 2 किलो पर्यंत एकेकाचं वजन होतं, 2.2. आणि म्हणे 40,000 नफा झाला. मला वाटलं जोडून यायचं चांगलं. मला काय सांगायचंय, चांगलं म्हणजे ज्याच्यात अधिक उत्पन्न मिळेल त्याला उत्तम म्हणावं, नाही बरं का. तुकोबा आहे सांगतात की आम्ही ते धन जोडलं उदास विचारे वेद करी, त्याचा वेद सुद्धा उत्तम झाला पाहिजे. एक दुसऱ्या आपलं लक्षात येईल. एक सुफी साधू होता. सुफी म्हणजे मुसलमान साधू. तर त्या साधूकडे एक प्रधान जायचा, अतिशय श्रीमंत होता प्रधान. तर प्रधान त्या साधूकडे जायला गेल्यानंतर त्या साधूचं एकंदरीत चरित्र पाहून, त्याचा उदरनिर्वाह पाहून तो प्रधान त्याच्यावर प्रसन्न झाला आणि प्रधानाने सांगितलं की महाराज माझी इच्छा म्हणजे काय सांगा. त्या साधूचा धंदा होता दोन टोप्या शिवायच्या. टोप्या 2 टोप्या शिवायच्या, गोल टोप्या. साधू कसा होता, सुफी साधू होता. 2 टोप्या शिवायचा, बाजारात जायचा, 2 टोप्यांचे 10 रुपये मिळायचे. 5 रुपयामध्ये आपला प्रपंच भागवायचा आणि 5 रुपये तो दान करायचा. अद्याप सुद्धा त्या समाजात दानाची बाजू मोठी. आम्हाला अद्याप ते जमलेलं नाहीये. म्हणजे 10 रुपये कमवल्यानंतर रोज 2 टोप्या शिवायचा. 1 टोपी स्वतःसाठी आणि 1 टोपी समाजासाठी. प्रधानजीला दया आली. प्रधानजीने सांगितलं, महाराज उद्यापासून तुम्ही हा धंदा करू नका, टोपी विणायचा. मी तुम्हाला कोट्यावधी रुपये देतो, तुम्ही धंदा करू नका. त्याने सांगितलं, महाराज मला त्याचा काही उपयोग होणार नाहीये. मला कष्टाने घामाने श्रमाने कमवायचंय. मला काय सांगायचंय, जोडून या. उत्तम व्यवहार म्हणतात. 5 रुपये तिकडे, 5 रुपये स्वतःसाठी, 10 रुपये फक्त कमीच होता आणि ते सुद्धा श्रमाने घामाने कमीच होता. मग सांगितलं की तुम्हाला द्यायचंच असेल ना तर आता तुम्ही चाललात तर जाता जाता तुम्हाला रस्त्यात कोणी भेटेल त्याला काही दान करा. मला दान देण्यापेक्षा त्यांना दान करा. महाराज ते प्रधानजी पुढे चाललेले, तिकडनं एक आंध्र आला आणि एक खोटा आला. दोघे आल्यानंतर याने लगेच 50-50 रुपये काढले आणि दोघांना 50-50 रुपये दिले आणि पुन्हा पाठीमागे फिरले. साधूंचं दर्शन घेतलं. महाराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी दोघांना 50-50 रुपये दिले. ठीक आहे म्हणे, तो तुम्ही त्यांच्या पाठीमागे जा. तुम्ही त्या भिकाऱ्यांच्या पाठीमागे जा, त्यांना दान केलेलं आहे. पुन्हा तो परिस्थितीच्या पाठीमागे गेलेले, दोघांच्या गप्पा चाललेले आहेत. अरे किती 6 महिने झालेले, पैसा पत्ता नव्हता. चल आता आपण दारूच्या भुट्ट्यावर जाऊ. दोघे दारूच्या भुट्ट्यावर गेले. अगदी एकटे दारू केले. प्रधानजी त्यांच्या पाठीमागेच होता. ते दारूच्या भुट्ट्यावरून निघाले आणि म्हणे आता आपण त्या गाड्या नाचतात ना, आता तर पैशात आपलं काही कमी नाही. 50-50 रुपये मिळले, ते रांडा नाचतात, आपण ते नाच पाहायला जाऊ आता. मग ते जिथे बाया नाचतात तिथे नाच पाहायला गेले. साधू महाराज पुन्हा परत आले. आपले प्रधानजी परत आले. साधूंना सांगितलं, महाराज मी त्यांना पैसा दिला, ते दारू प्याले आणि आता सध्या ते कुठे गेलेले, जिथे बाया नाचतात तो नाच पाहिला आणि तिथे पैसे उचलून राहिले. सांगा तुम्ही उदास विचारे नाही का. मग साधूने सांगितलं, महाराज तुम्ही जो पैसा कमवलेला आहे लोक मंदिरं बांधून द्यायला तयार आहे, पण बांधून घ्यावं हा प्रश्न आहे.
बरं का. मंदिर बांधून देईल, त्या मंदिरात वारकरी नांदेलच असं नाही का. पैसा दान केला पण तो कुठे गेला, दारूच्या गुत्त्यावर. आणि तर तो पैसा कसा कमवलेला उदास नाहीये, उत्तम नाहीये. दोन मार्गाचा दुसरा म्हणजे वाम मार्गाचा तो पैसा आहे. मग साधूने सांगितलं, आता या इकडे माझ्याकडे या, हे 5 रुपये मी तुम्हाला देतो. आता जाता जाता तुम्हाला रस्त्यात कोणी भेटेल, हे 5 रुपये माझे 5 रुपये दान करा. महाराज जाता जाता तिथं ना अगदी हापा घामेगीर झालेला एक माणूस आणि परत घराकडे चालला होता. तर थांबा म्हणे, काय झाले, हे 5 रुपये तुम्हाला दान देतो. ते 5 रुपये त्याच्या हातात दिल्याबरोबर तो खाली बसला, प्रधानीच्या पायाला हात लावला आणि त्याच्याकडे एक पिशवी होती. पिशवीत 2 कबुतर होती. ती कबुतर अशी काढली आणि अशी उडवली. प्रधानी विचारलं, मला हे काय केलं तुम्ही. काय केलं पाहिजे. 3 दिवस झाले, एक मुलगा, एक पत्नी आणि मी, 3 दिवस झाले. कुठे ठिकाणी मिळली नाहीये, कुठे अन्नही मिळलं नाहीये. पाणी पिऊन 3 दिवस राहिलं, खायला अन्न नाही. अवस्था कठीण आहे. माझी बायको पोर मरायच्या अवस्थेमध्ये. मग काय केलं, मग मी आता काय केलं, आता ही 2 कबुतर पकडली आणि मी ठरवलं, आजचा दिवस ही 2 कबुतर कापू आणि ते मान खाऊन दिवस काढू, नाहीतर उद्या आम्ही मेल्याकडे राहणार नाही. महाराज तुम्ही मला 5 रुपये दिले, मला कबुतराची काही घेणं नाहीये. ती कबुतर मी उडून दिली, माझं काम झालं. 5 रुपये घेऊन बाजारात गेला, काही धान्य साठवला, काही मीठ मसाला मिरची आणली आणि आपल्या घराला निघाला. पुन्हा प्रधानजी गेलेले, महाराज तुमचे 5 रुपये मी त्या व्यक्तीला दिले, त्याने त्याचाही असा सांगितला. हा कसला प्रभाव आहे, हा कसला आहे. उत्तम धन कसं कमवावं, उत्तम धन कमवलं तर त्या 5 रुपयाने 2 कबुतरांचा जीव वाचवला. मला काय सांगायचंय, 2 कबुतरांचा जीव का वाचला, तर 2 दुनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे व्यक्त करी. वेद म्हणजे खर्च करणे आणि वेद म्हणजे जमा करणे. तुमच्याकडे तुम्ही आपण 2 मित्र पकडूया. 2 मित्र आहेत, दोघांकडे 1,000 रुपये. एक 1,000 रुपये घेऊन वेचेकडे गेला. 1,000 रुपये घेऊन कुठे गेला, वेचेकडे गेला. त्याने वेचेच्या पदरात ते 1,000 रुपये टाकले. दुसरा जो त्याचा मित्र होता त्याने काय केलं, मी सांगू, दोघे वाघविरीचेच होते, असं ठरवूया. दोघे मित्र वाघविरीचेच होते. एक कुठे गेला, वेचेकडे गेला. तिथे 1,000 रुपये त्यांनी वेच केले. काय झाले तिथे, ते वेच केले म्हणजे खर्च केले. आणि एकाने 1,000 रुपयाचा काय केला, काही मटेरियल खरेदी केलं. त्याला माहित होतं की पडग्याची दिंडी उद्या आपल्या गावातून जाणार आहे. पडग्याची दिंडी वाघिरीमध्ये येणार आहे आणि त्याने ती दिंडी फिरवली. त्या दिंडीसाठी त्याने 1,000 रुपये खर्च केले. किती खर्च केले, 1,000 रुपये काय केले, खर्च केले. बरं, आधी त्यांनी काय केले, खर्चच केले. त्यांनी पण खर्च केले, पण ते कोणाच्या पदरात टाकले, वेचेच्या. आणि याने 1,000 रुपये खर्च केले, याने कुठे टाकले, साधू संतांना उत्तम भोजन दिलं. आणि उत्तम भोजन दिल्यामुळं त्याने पुढल्या वर्षी सांगितलं, महाराज मी दिंडी फिरवली, 1,000 रुपये खर्च केले, तर मला किती मिळाले, मला नफा झाला 20,000. लोक सांगतात लोक वेडी नाही, दिंडी फिरवणारी लोक वेडी नाहीत. ते काय करतात, वेद करतात. वेद म्हणजे जमा करतात. तुम्ही 500 रुपये खर्च दिंडीला केलं तर तुम्हाला 5,000 रुपये मिळतील, हे गणित त्यांना माहिती आहे. मग पैसा वेद झाला का, तो खर्च झाला का, नाही. पैसा खर्च झाला नाही. तुम्ही दिंडी फिरवल्यामुळं तुम्ही 2,000 खर्च केला तर तुम्हाला 20,000 मिळतील. म्हणून अवश्य दिंडी फिरवा. साधं उदाहरण आपण घेतलं तर आमच्याकडे 1,000 रुपये आहेत खिशामध्ये, पण आम्ही ते बँकेत देऊन टाकले. वेस्ट केले म्हणजे खर्च केले.
बँकेत खर्च केले तर आम्हाला कसं वाटेल उद्या होऊ का नाही आम्हाला वाईट वाटेल 1000 रुपये घेत होते बदलते नाही का तर त्या हजाराचे काय होणार आहे 7.5 वर्षात 2000 होणार आहे म्हणजे आता या काय झाले तिथे जे फिक्स डिपॉझिट म्हणजे 1000 रुपये खिशात ठेवण्याऐवजी बँकेत नेऊन ठेवले वेस्ट केले खर्च केले ते 1000 रुपये पण ते जे 1000 खर्च केले त्याच्या 7 वर्षात किती होणार आहे 2000 होणार आहे म्हणजे आमच्या मला काय झालं समाधान ते वेस्ट केलं तर समाधान आहे वेस्टेच्या घरात गेले तर समाधान आहे का अद्याप जरा पुढे पाहूया आपण आता सध्याची सराईची सीझन दिलेले बाबा पण समजा आता आमच्या त्या ठिकाणी एक पूर्व आहे मकराचा पूर्व आहे लोकांची जनावर माहिती गेल्या तिथे आणि सगळं अस्तव्यस्त करून भात सगळं पाहून टाकलं आम्ही तिथे गेलो फार वाईट झालो आयुष्याची कमाई केली सगळं भात काय झालं वेस्ट नाश झाला सगळ्या भाताचा आणि जेव्हा मृग नक्षत्राचा पाऊस पडला आणि पोटावर भात नेऊन फेकला जमिनीत वेस्ट केला म्हणजे काय केला एक पोटावर भात खर्ची करतो त्याने नेऊन सगळं फेकलं आणि 2-3 दिवसात गेला फायदा म्हणजे मूग दिलंय मला काय सांगायचंय म्हणजे तेही भात फेकलं गेलं पण ते भात तो रोज जाऊन पाहतो काय झालेलं त्याला समाधान बरं का मनोमार्गे गेला मनोमार्गे गेला तो तेथे मुकला आणि हरिपाठी तुझी स्थिरावला म्हणजे तो मुकला आणि स्थिरावला क्रिया एकच आहे मला काय सांगायचंय क्रिया एकच आहे तो मुकला आणि हा स्थिरावला पण स्थिर होण्यात काहीतरी लाभ आहे फायदा आहे आणि मुकण्यामध्ये काही मनोमार्ग गेला तो तेथे मुकला म्हणजे मुकला तो मग त्या लाभाला तो वंचित झाला आणि हरिपाठी स्थिरावला तो ती धन्य म्हणजे इथे काय हरिपाठात लाभ आहे आणि मनाच्या मागे गेला तर तिथे काय हानी आहे मनाच्या पाठीमागे जायचं नाही आपल्याला मनाच्या पाठीमागे गेलो तर आपली हानी होईल सुंदर दृष्टांत देतात आमच्या बहिणाबाई मन वढाय वढाय बहिणाबाई सुंदर सांगतात मनाची उपमा देतात दृष्टांत देतात आमच्या बहिणाबाई की मन वढाय वढाय तो चोरी करणारा डोळासाहेब त्याला काय म्हणतात ओढाल नाही का ओढाल जर गाय असली तर गाय चंचल असते बैलापेक्षा गाय ही बैलापेक्षा चंचल असते ओढाल गाय जर एखाद्या उभ्या पिकात जायला लागली तर तुम्ही किती हाताला फिरी येते पिकावर किती वेळ आपण फक्त हाकलली तिकडं कडवेलाकडे देऊन घालवली आणि तुम्ही घरी फक्त आले पाठीमागता येतो अरे म्हणजे जाऊन बघ ते शेतात गाय आहे बघ अरे म्हणजे आता कडवेलाकडे नेली होती पुन्हा काढली पुन्हा ह्या रस्त्याने इकडे नेली थोड्या वेळात पुन्हा दुसरा सांगत आलं म्हणे शेतात जाय मला काय सांगायचंय फिरी तिला मन वढाय आमच्या बहिणाबाई सांगतात की जर त्या गायीसारखं मन एकच आहे ओढाल मन आहे ते किती जरी फिरून गेलं तरी पुन्हा तिथे जशी माशी गुरावर जर माशी बसली महाराज किती तिला उठवली फक्त हात बाजूला ती पुन्हा येऊन बसते पुन्हा उडवली पुन्हा येऊन बसते ती तिथेच येऊन बसेल हटकून येऊन बसते जरी फायदा नसेल तरी तिथेच येऊन बसते त्याचप्रमाणे मनाचा एक गुण आहे की तो तिथेच येऊन बसते हा आमच्या बहिणाबाईचा दृष्टांत आहे पण दृष्टांत आमच्या मौलीने सुंदर सिद्धांत सांगितलेले बरं का या मनाचे एक निके जो देखील बोलीचे सोपे अनुभव सुखाची कौतुके त्यावेळी जायचे माऊली सांगते मन असं आहे का गायीसारखं ओढाल मन आहे मग चांगलंय गायीसारखं ते ओढाल मन असेल पुन्हा जर तिथेच फिरून येत असेल
तर माऊली सांगते अरे मग सुंदर आहे, अनुभव सुखाचं कौतुक आहे. आपण असं करूया, त्या मनाला अनुभवाचं सुख देऊया, म्हणजे मन का होईल तिथे सोपवून जाईल. मन पाखरू पाखरू काय सांगू त्याची मात्र, आता होत भुईवर गेलं गेलं. इतकं सुंदर सांगते आमच्या बहिणाबाई. मन कसं आहे, मन पाखरू पाखरू, पाखरू चंचल आहे, पाखरू एखादा कधीच बसत नाही. ती बहिणाबाई सांगते आता होतं भुईवर, आता मी पाहिलं भुईवर होतं, तो गेलं गेलं आकाशात गेलं ते मन. बरं का, माऊलीने पुन्हा चेहरा मारला. हा दृष्टांत आहे, माऊलीने पुन्हा सिद्धांत सांगितला. बरं का, मन हे कैसे केवढे पाहू जाता परी न सापडे, एरवी रहाटावया थोडे दैलोक ते या. मन असं आहे का? बरं का, मग जरी अभ्यासाचे निमोहरे वैराग्याचे नि आधारे तेथूनही येथे अवसरे फिरावेल. अरे जरी ते भुईवर असेल, क्षणात आकाशात गेला असेल, माऊली सिद्धांत दिला, घाबरायचं कारण नाहीये. वैराग्याचे नि आधारे अभ्यासाचे नि मोहरे तेथूनही येथे अवसरे फिरावेल. अरे स्थिर करू आपण त्याला, असू दे जमिनीवर, क्षणात जाऊ दे आकाशात, घाबरायचं कारण. बरं का, पुढे सांगतो मन लहरी लहरी त्याला हात लावी कोण. मन कसं आहे, मन लहरी आहे, त्याला कोणी हात लावू शकत नाही, आणि हात लावला तरी आपल्या हातात येणार नाही. बरं का, उंडाळलं उंडाळलं जसा वारा वाहत आला. काय सांगितलं, मन कसं आहे, उंडाळलं उंडाळलं जसं वारा वाहताना. तर सोसाट्याचा वारा सुटावा, चक्री वाजत यावा, आणि चक्री वाजण्याची जी स्थिती आहे ती स्थिती मनाची चक्री वाजण्यासाठी स्थिर होत नाहीये. बरं का, तुकोबाने सिद्धांत सांगितला, मन चंचला मनाला हात लावता कामा नये, मनाला हात लावता कामा नये. आपण असं करूया, जर मन चंचल असेल तर त्याला हात लावू नका. मग आम्ही काय करू, हाती घे गुरुचे बळ, गुरुचं बळ हातात घ्या, त्याला हात लावू नका. कुणाला, मनाला हात लावू नका. फक्त तुमच्या हातात गुरुचं बळ घ्या, मन तुमच्या पाठीमध्ये. मन जहरी जहरी, जहर म्हणजे विष. बरं का, त्याचे न्यारे रेतन कर का, अरे बाप विंतू बरा उतारे मंतर. सुंदर सांगते की विंतू चावला, सर्प चावला तर मंत्राने जो उतरला जाईल ते विष उतरलं जाईल. पण मन जहरी जहरी, मनासारखा विचार या जगात दुसरा कोणी नाहीये. कारण सर्वांग विषम. विचार का, मातीला विषय शिळामध्ये, विंचूला विष आहे पुच्छेत, शेपटीमध्ये विंचाच्या पुच्छ्यामध्ये विष आहे, आणि सर्पाच्या चालूच विष आहे, आणि दुर्जना सर्वांग विषम. आमच्यामध्ये कसं आहे, सर्वांग प्रेम नाही, विष सर्वांगाच्या काही. आमचं संपूर्ण शरीरच विषाने भरलेलं आहे. मन जहरी जहरी, म्हणजे याला जर विष काढलं, याला जर विष काढलं तर ते कशाने उतरता येणार नाही. पण सर्प विंचू चावून जर विष बाधा झाली
तर मंत्राने वीज उतरता येईल. म्हणजे हे इतकं तीक्ष्ण आहे. मला काय सांगायचंय की मन नावाचं जे विष आहे ते जर कोणाला ते झपाटलं तर फार अवस्था कठीण होईल. म्हणून आमच्या बहिणाबाई शेवटी सांगतात, देवा असं कसं रे मन, असं कसं रे घडलं. काय सांगते बहिणाबाई, अरे देवा हे मन असं कसं आणि असं कसं घडलं आणि कुठे जागेपणी तुले स्वप्न पडलं. जागेपणी स्वप्न पडेल का? जागेपणी कधी स्वप्न पडणार नाहीये. पण आमच्या बहिणाला सांगतात, कुठे जागेपणी तुले स्वप्न पडलं. असं जे मन आहे ना आपल्याला सांगतात, पाहता पाहता वेचले ते मन. काय झालं? पाहता पाहता जे मन आहे ते वेच झालेले. काय झालेले? वेच झालेले. वेच म्हणजे काय झालं माहिती का? मन गेलेले विलया, ब्रह्मानंद माधवी. वेच झालं ते. आता ते काय झाले? मन खर्च झालेलं आहे. पण खर्च कुठे झालेलं आहे? ब्रह्मानंदा माधवी. आणि त्याच्यामुळं झालं काय तर तेने समाधान जीवशिवा. मनाचा वेध झाल्यामुळं जर शिवाशिवाला समाधान होत असेल, समजा आमच्याकडे 10,000 रुपये आणि तुमचं पाकिट मारलं, समाधान होईल तुम्हाला? समाधान होणार नाही. त्यासाठी मन वेध झालेलं आहे. मन वेध होऊन सुद्धा जर समाधान प्राप्त झालेलं आहे, याचा अर्थ आमची जी बाजू आहे ती जमेची बाजू आहे. मला काय सांगायचंय, आमची बाजू कशी जमेची बाजू आहे. काय झालं? तेने समाधान जीव शिवा. इथे पण गमत आहे महाराज. जीव शिवा म्हणजे जीवाला नाही बरं का. जीवाचा धर्म आहे सुख दुःख भोगणे आणि शिवाचा धर्म आहे फक्त आनंद भोगणे. पण इथे फक्त कसं माहितीये का? श्री अंबाजीला जायचे. कुठे जायचे तुम्हाला? वाचिनपाली. वाचिनपाली मी वाचीला जायचे का? मी सानापाली. मी सानापाली म्हणजे कुठे जायचे तुम्हाला? ठाण्याला. याची सानापालीला चालला, याची कुठे चालला? पालीला चालला. शेळी अंबाजीला चाललात म्हणजे कुठे चाललात तुम्ही? शेळीला नाही, अंबाजीला. आमचे ज्ञातराय सांगतात, तेने समाधान जीव शिवा. म्हणजे आम्हाला जीवाची आम्हाला घेणं नाहीये. आम्हाला शेळीला उतरायचं. आम्हाला कुठे जायचंय? शेळी अंबाजीला. तसं नाथराय सांगतात, तेने समाधान जीव शिवा. म्हणजे जीवाला समाधान कधीच होत नाही. जीवाला समाधान होत नाही. समाधान हा धर्म आहे शिवाचा. म्हणून नाथराय सांगतात जीव शिवा. म्हणजे आता समाधान कोणाला झालेले? शिवाला झालेले, जीवाला नाही. समाधानाची बाजू पाहिजे असेल तर वेदेश्वरीमध्ये एक सुंदर ओळ आलेले बरं का. नामरूप त्यागे मीचे होणे अंगे. नामरूप त्यागे, फक्त विषय लक्षात घ्या, फार उच्च स्तरीय विषय. नामरूप त्यागे मीच होणे अंगे. नाम आणि रूपाचा त्याग केला तर तू मीच होशील. बरं का. नाम आणि रूपाचा त्याग केला तर मीच होणे अंगे. जरी मग निज रूपाचे पाहणे. तर मला पाहिजे ना, माझं निजरूप पाहायचं असेल तर काय करा? नामरूप त्यागे. नामरूपाचा त्याग करा. नामरूपाचा त्याग केला तर ते माझं निज रूपाचे पाहणे. मग तुम्ही मलाच पाहता. बरं का. आणि ते ज्ञाते. बरं का. ते ज्ञाते सुंदर सांगतात ते पुढे की ते ज्ञाते पुढे समाधाने मोक्ष रूपी कैवल्य. ते ज्ञाते पावतील समाधाने मोक्षरूप कैवल्य. समाधान कधी प्राप्त होईल? जेव्हा नामरूपाचा त्याग कराल, निज रूपाला तुम्ही पाहाल, त्यावेळेला तो ज्ञानी आहे आणि तो ज्ञानी मोक्षरूपी कैवल्याला प्राप्त होईल. आपल्याला नामरूपाचा त्याग करायचे. नामरूपाचा त्याग करायचा असेल तर तुकोबा सांगतात, रूपी गुंतले लोचन
स्थिर करायचं म्हणजे काय करायचे मनाचे मेहंदे पवनाचे पवन पण खरे आणि तेच जे उरे शिकू तर मन भगवंत झाल्याच्या सांगतात अर्जुनाला मन ही माझी विभूती आहे म्हणून मन हे नित्य करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मध्ये करते कारण मन ही माझी विभूती ते मन स्थिर करायचे मन स्थिर केलं की लाचावले मन लागणीचे ते जीवे न सोडी आयचे झाले तो तुमचे सांगतो तो आता कोठे झाले मन त्या ठिकाणी स्थिर होईल आणि मन स्थिर झालं की समाधान प्राप्त होईल कारण समाधान हा मनाचा धर्म नाही पाहता पाहता परतले मन नात्या सांगतात आणि झाले समाधान चित्ती माझ्या मनाचा धर्म समाधान नाही चित्ताचा धर्म आहे समाधान नात्या सांगतात पाहता पाहता परतले मन आणि झाले समाधान चित्ती माझ्या चित्ताला समाधान झालं तेव्हा जेव्हा मन माघारी फिरलं मन जेव्हा माघारी फिरलं माझ्या चित्ताला काय झालं समाधान झालं चित्त समाधान व्हावं अशी इच्छा असेल तर आपलं मन जे आहे त्याला काय करायचे मागे फिरवायचे सुंदर थोडं संधी कधी वेळ घेत नाहीये बरं का आरसे माल बनवता आरसे माल आणि आरसे माल बनवल्यानंतर तो विहिरीच्या आकाराचा होता संपूर्ण आरसे लावले होते पुन्हा खाली आरसे लावले होते आणि जिथे शेवटचं टोक होतं तिथे गुलाबाचं फूल ठेवलं होतं खाली आणि हजारो फुलं दिसत होती काचेमध्ये एक त्याच्यात कबूतर सोडल्यानंतर ह्या काचेवरून त्या काचेवर त्या काचेवरून त्या काचेवर त्या काचेवरून त्या काचेवर म्हणजे हायरा अगदी मृत्यूच्या दारात आलं ते कबूतर पण त्याला काही ते गुलाबाचं फूल त्याला प्राप्त करता आलं नाही शेवटी ते हताश झालं निराश झालं अगदी हैराण झालं मरायची वेळ आली दमलं ते आणि दमून पटकन खाली पडलं आणि खाली पडलं ते कुठे पडलं गुलाबाच्या फुलावर पडलं कुठे पडलं ते गुलाबाच्या फुलावर पडल्यानंतर एवढं श्रम केलं अगदी घामाघूम झालं अंगाला पीस ठेवला नाहीये तुळशीतून रक्त वाहून राहिलेले आणि एवढ्या त्याने डोळे उघडून पाहिलं तर तो कुठे होता गुलाबाच्या फुलावर झाले समाधान चित्त माझे लगेच त्याचं ते तुळशीतून वाहणारं रक्त अंगातून सगळी निघून गेलेली पिस हे सगळं दुःख विसरला तो आणि चित्ताला समाधान झालं महाराज त्याचप्रमाणे आधी जे त्यांनी एवढं प्रयास केले कशाने केलं मनाने केलं आणि जेवढं मनाने जेवढं करू बरं का तोपर्यंत अजिबात आपला समाधान प्राप्त होणार नाही आमचे नाथराज सुंदर सांगतात बरं का सुख दुःखाचे कारण मन हेचे अधिष्ठान मनरूपी अधिष्ठानावर दोन पक्ष वावरतात एकाचं नाव सुख आहे आणि एकाचं नाव दुःख आहे बरं का मग सुखरूप आयचा दुधा कोण सांगा माझ्या पांडुरंगा काही खातो सुखरूप आयचा मग इथे सुख येतो मनाच्या अधिष्ठानावर जे दोन पक्षी विराजमान आहेत एक सुख आणि दुःख ते दोन्ही सत्य भावंड आहेत ते दोन्ही कसे सत्य भावंड आहेत तर दोघांची क्रिया वेगळे आणि दोघांपासून समाधान प्राप्त होणार नाही आणि जर सुखासाठी धडपड करून राहिलेले
माणसं जन्माला आली किती मेली किती, पण अद्याप समाधान समाधान हेच सुख आहे. समाधान हेच सुख आहे. पण झाले समाधान तुमचे देखील आता उठा येते म्हणा येत नाही. आणि म्हणून जीवाला सुखाची प्राप्ती झाल्यामुळं नागराय करणार जीवाचे जीवाना मनाचे मोहना जीवाचे जीवाना मनाचे जीवाचे जीवन जीवाचं जीवन कोण अद्रष्ट शक्ती जीवाचे जीवन मनाचे मोहन मनाला मोहनी घालणारा. आता इथे काय सांगितलं ते मन कसं टेन्शन आहे. मन कुणालाही आवडता येणार नाही, पण इथे मनाला सुद्धा मोहनी घातलेले कुणी एक अद्रष्ट शक्ती आहे ती जीवाला जगवते आणि मनाला मोहित करते. अशी अद्रष्ट शक्ती आहे आणि ती अद्रष्ट शक्ती विषय नाचतात वाचेशी मौन पडे सदा. त्या अद्रष्ट शक्तीचं वर्णन वाचा सुद्धा करू शकत नाही. म्हणजे ते काय जर वाचा खोतावली मौनपणे वाचा खोतावल्या त्याली म्हणजे वाचा खोतावली म्हणजे वाचा बंद पडली असा त्याचा अर्थ नाही. तिथे वेद शब्दाचा अर्थ आपल्याला पाहिजे. तिथे वाचा फक्त मौन असं सांगायचे वाचेची मौन पडे सदा म्हणजे वाचा इथे थांबली नाहीये. तसं का मग काय झाली मेघे 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 माझी
आता माझ्या वाट्याला मौन पडलं. का मौन पडलं? जीवाचं जीवन मनाचं मोहन अशी जी शक्ती आहे ती शक्ती मला प्राप्त झाल्यामुळं आता वाटेची मौन पडे सदा. आता माझी वाचा मौनी म्हणजे काय झालं? बोलतच नाही. बोलत नाही. का बोलत नाही? अहो तिला वेळच मिळत नाही बोलायला. नेघे 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 माझी म्हणजे आता टाईमच मिळत नाही वाटेला बोलायला. मग ती वाचा काय करून राहिले? नेघे 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 माझी वाचा. आता माझी वाचा विसावच घेत नाहीये, थांबतच नाही माझी वाचा. का? तुका म्हणे हवा 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 हवा. म्हणजे ते साध्य करण्यासाठी आता माझी जी वाचा आहे ती वाचा रात्रंदिवस काय करून राहिले? अनावर झाले माझी छंद या नामाचा घेतला ते नामाचा छंद लागल्यामुळं आता माझी वाचा बोलतच नाही. काय झालं? मुके झाले. वाचा बोलतच नाही महाराज. आतून आवाजच येत नाहीये. वैखरी मला काय सांगायचं? ज्याला ते ज्ञान प्राप्त झालं तर त्याची वैखरी बोलतच नाही. आणि वैखरी बोलली नाही म्हणजे काय झाली? ती मौनी झाली. आणि आजची एकादशी सुद्धा कशी मौनी आहे. पण आम्ही मौनी एकादशीमध्ये काय करतो? बडबड करतो नाही का? मौनी म्हणजे बोलायचं. आजच्या एकादशीला बोलायचं नाही, नुसतं बोलायचंच नाही. असं मौन म्हटलं तर खायचं सुद्धा नाही. तर खायला तो उघडेल नाही का? काहीच खायचं नाही, काहीच प्यायचं नाही, त्याला मौनी म्हणतात. खायचं नाही, प्यायचं नाही, बोलायचं नाही, त्याला मौन म्हणतात. असं मौन नारायणा पडलं कशाला का? वाचेशी मौन पडे सदा. माझ्या वाचेला मौन पडलं. माझी वाचा बोलेनाशी झाली, वैखरी बोलेनाशी झाली. बरं का? नाथांचंच प्रमाण आहे. सद्गदित कंठ काय सांगतात? सद्गदित कंठ सद्गदित कंठ होईल. आणि सद्गदित कंठ होऊन तया भेटीला हृदय फुटत. आणि त्याच्या भेटीसाठी आपलं हृदय फुटल्याशिवाय राहणार नाही. बरं का? हृदय हृदय आमच्या बहिणाबाईच्या भाषेत हृदय हृदय म्हणते ती. हृदयाला काय म्हणते? हृदय. हृदय फुटलं होतं तर म्हणजे टाहो फोडून रडणं. टाहो फोडून रडणं. अगदी म्हणजे सद्गदित कंठ बाष्प पैदा करतं. नाथराय सांगतात की त्याचा कंठ सद्गदित होईल आणि बाष्पपाय दाटत आणि तया भेटी लागी हृदय फुटत. अशी अवस्था होईल त्या साधकाची. कोणाची? ज्याची वाचा बंद झाली. बरं का? आणि अशी ज्या दिवशी आपली स्थिती होईल आपण ठरवायचं. जीवाचे जीवन मनाचे मोहन ही जी शक्ती ती आपल्याला प्राप्त झाली, आपल्या पाठीला खंती करायला लागली तेवढं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून नाथराय तिसऱ्या चरणात
अंत सर्व गुणातीत भेद आपल्याला तिथे त्यांना सांगतात पराधिका परा पश्चिमची मध्यमा वैखरी तुकोबा सांगतात परा पश्चिमची मावळणी तो स्वयंप्रकाश गुरु झाली आपल्याला त्या शक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आपला कोणाचा आधार घ्यावा लागेल सद्गुरूचा आधार घ्यावा लागेल सद्गुरूच्या आधाराशिवाय आपल्याला तिथपर्यंत पोहोचताच येणार नाहीये म्हणून आता पराधिका ज्याचा न कळे की अंत अशी जी शक्ती आहे जो भगवंत आहे जो ईश्वर आहे बरं का पराधिकाला सुद्धा त्याचा अंत लागला नाही मग वैखरी पैसेची सांगे त्याचा पत्ता वैखरीला सांगता येणार नाहीये मध्यमेला सांगता येणार नाहीये पश्चिमला तर नाहीच नाही आणि परेचा लाभ सुद्धा तिथे लागणार परेला सुद्धा त्याचा अंत लागलेला नाही सर्व गुणातीत भेदरहित असा जो भगवंत आहे तो कसा आहे गुणातीत म्हणजे त्रिगुणाच्या पलीकडचा रजोगुणी तमोगुणी सत्वगुणी मग आम्ही कसे आहोत आम्ही रजोगुणी आहोत तमोगुणी आहोत सत्वगुणी आहोत म्हणजे आम्ही देव आहोत का नाही मग देव कसा आहे गुणातीत प्रक्रिया गुणातीत शक्ती गुणाच्या पलीकडची ती शक्ती आहे आणि नुसती शक्ती नाही तर भेद रहित त्या शक्तीकडे भेद नाही ती शक्ती कसे अभेद म्हणजे अभेद म्हणजे भेद रहित म्हणजे अभेदुनी भेद राखेला मी नेहमी सांगतो की भगवंत अभेद आहे पण तो भेदामध्ये आलेले म्हणजे आकार तो कसा निर्गुण आहे निराकार आहे पण त्याने आकार घेतलेले आकार कशासाठी घेतलेले भक्ती करण्यासाठी भक्तीचं प्रेमसुख लुटण्यासाठी तो आकाराला आलेला आहे मग आपल्याला काय करायचे भेदरहित जो आहे त्याची ओळख करा ओळखारे वस्तू सांडाळे कल्पना नका जाणार जाऊ भेदरहित जी शक्ती आहे त्याची ओळख करायची आणि त्याची ओळख केली की मग जी भेद शक्ती आहे म्हणजे जे आकाराला आलेलं आहे त्याची भक्ती करायची त्याची सेवा करायची मग अशी जी शक्ती आहे मात्र तुझं सांगतात एकपणे असे आणि सर्व घटी वसे मात्र सांगतात आणि योगी ज्या ध्यासते हृदयमध्ये अशी जी शक्ती निर्गुण निराकार ती कुठे पाहायला मिळेल तिचा शोध कुठे घ्यावा नात्र सांगतात की एकपणे असे त्याची एकपणा कधीच मावलत नाहीये भगवंत कसं आहे एकलाच राहतो पण एकट्याच कधी दुधं झालं नाहीये एकट्याच तो एकपणेच नसलेला आहे त्याला भगवंत म्हणतात एकपणे असे सांगत आहे आणि सर्व घटी वसे तो आहे एकटाच त्याची एकपणा कधीच उभारलेली नाहीये पण तो एक असून सुद्धा सर्व घटी वसे प्रत्येक घटात तो वास करतो पण तो कसा आहे एकटाच आहे कसं आहे सर्व घटी राम जिहाजिही एक सूर्यप्रकाशक रश्मी माऊली हरिपाठात त्याचं वर्णन करते तो सर्व घटाघटात वसतो आणि आता घटाघटात वास करणारा जो आहे योगी ज्या ध्यासते हृदय योगी जे आहेत की त्याचं ध्यान करतात विश्वामध्ये ध्यान करत नाहीत त्याचा असा जो एकपणे एकटा नसलेला आहे त्याचं ध्यान ते कुठे करतात हृदय कमलामध्ये करतात साजिरे मात्र सांगतात ते हृदय कमलाचे ध्यान करतात ते रूप कसं ते रूप साजिरे पाहता गोजिरे ते रूप साजिरे पाहता गोजिरे आणि मन तेथे मुले पाहता
काय झालं ते रूप पाहता पाहता मनाचं मन पण संपलं आणि मन उन्मन कशाला प्राप्त झाला आणि मन उन्मन कशाला प्राप्त झाल्यामुळं त्याला कोणाची भेटी झालेले उन्मनीच्या सुखात पांडुरंगा भेटीचे
शक्ती आहे, भगवंत आहे, ईश आहे, तर त्रिगुणा परत तीन गुणाच्या पलीकडेची शक्ती आहे. तीन गुणाच्या पलीकडे गेल्यानंतर बरं का आणू रेणू ठोकरा तुका आकाशा तुकोबा लहानही होत आलं आणि तुकोबा आकाश एवढे सुद्धा झालं, पण तेव्हा त्रिगुणा नाथ आहे त्रिगुणाच्या परते. ज्याने 5 महिन्याचं बाळ आईच्या उदरातून बोलवलं कशामुळं त्रिगुणा परता. दगडाचा नंदी गवत खाल्लं त्रिगुणाच्या परता. आमची मावळी त्रिगुणाच्या पलीकडे होती. मेला माणूस स्त्रियेचा तो केला. ही शक्ती कुणाचे त्रिगुणाच्या पलीकडे जे गेले. त्रिगुणात जी क्रिया आहे ती त्रिगुणात क्रिया आपण जर पाहिली तर त्रिगुणाच्या पलीकडे एकदा कोण आपण जरी गेलो तरी आपण सुद्धा त्याच्यावर ओत सर्वथा. आणि म्हणून माऊलीची क्रिया हे विश्वची माझे घर आयची मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची. त्रिगुणाच्या पलीकडे ती शक्ती गेली निरंतर आम्ही निरंजने आम्ही बांधलेले घर निराकारी निरंतर. ही अवस्था कोणाची तुकोबरायांची. त्याच्यामुळं त्रिगुणा परता. एका जनाधनी त्रिगुणा परता. जोपर्यंत आम्ही गुणामध्ये आहोत रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी तया गुणे जगी. जर तुम्ही सत्वगुणी असाल तरी सुद्धा कदाचित तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल. पण तरी सुद्धा वाया हा शब्द आहेच आपल्याकडे. पुन्हा जन्म वाया जाणं म्हणजे काय. जन्माला येणं म्हणजे वाया जाणं का. वाया जाणं म्हणजे जन्माला येणं. तो कशासाठी सुख दुःख भोगण्यासाठी. आणि म्हणून आपल्या त्रिगुणाच्या पलीकडे जायचंय. त्रिगुणा विरहित नाम दत्तात्रेय. आपल्याला त्रिगुणाच्या पलीकडे जायचंय. त्रिगुणाच्या पलीकडे आपण गेलो की तुम्ही दत्त आहात. बरं दत्त कसं होतं. पण लोक सांगतात बुवा काय सांगतात रजगुण तमोगुण सत्वगुण तिन्ही गुण एकत्र आले आणि मग काय झाला दत्त पाळण्यात घातला. पण तो दत्त 3 गुणांचा नव्हता बरं का. गुणातीत प्रक्रिया म्हणजे 3 गुणांना विरहित नाम दत्त. बरं त्याचा बापच अत्रेय. का ज्याचा बाप अत्रेय म्हणजे 3 गुणातीत प्रक्रिया 3 गुणांच्या पलीकडे त्याचा बाप होता आणि त्याची आई अनसुया भेदरहित. कधीच कुणाची असूया केली नाही अशी त्याची आई. आणि 3 गुणांच्या पलीकडे त्याचा बाप ते दत्त महाराज ते गुणामध्ये असतील का नाही. एका जनातून त्रिगुणा परता. 3 गुणाच्या पलीकडे आपल्याला जायचंय. 3 गुणाच्या पलीकडे जो गेला तो कसा आहे ओत सर्वथा भरलासे. तोच या विश्वामध्ये भरून उरलेला आहे. आणि अशी जी शक्ती आमची तुकोबा सांगतात नाही का. विठ्ठल जली भरला दृष्टीने पाहिला विठ्ठलाची नाथ सांगतात ज्यांनी जनार्दन जगतची भरला संपूर्ण. ज्यांनी जनार्दन जगतची भरला संपूर्ण. त्याचे पुढे सांगतो एका जनार्दनी रीता नाही धाव. नाथरायाने संपूर्ण विश्वाचं परीक्षण केलं अनुकरण केलं. नाथराय सांगतात एका जनार्दनी रीता नाही धाव. कुठेच अशी जागा नाहीये की तिथे तो भरलेला नाहीये.
अवघा देही देव जनार्दन. काय सांगितलं? संपूर्ण विश्व शोधून पाहिलं, कुठे भाव निकामा नाहीये. मग जरा डोळे मिटले, तर काय झालं? अंतर्मुख झाले. तर अवघा अवघा म्हणजे विश्व भरून जो शिल्लक राहिलेले अवघा देही देव जनार्दन. मग त्याला तो कुठे घेतला? अवघा देही देव जनार्दन. या देहामध्ये व्यापक देव नाथांना पाहायला मिळाला. आणि म्हणून शोधा सापडेल. आमची माऊली सांगते, ज्ञानदेव म्हणे पदार्थ देवा, ज्ञानदेव म्हणे पदार्थ देवा, ज्ञानदेव म्हणे पदार्थ देवा, ज्ञानदेव म्हणे पदार्थ देवा, अभयत देवा, दयाळु दे, अभयत देवा, राम वसत आहे मूळच नाही. म्हणजे हे जे तत्व आहे ते कुठे आहे? आपल्या हृदयामध्ये आहे. त्याचा वास हृदयामध्ये आहे. आणि त्याची सेवा करायची. आमची माऊली सांगते, त्याची जर सेवा केली तिथे दयाच्या चरणी तो तुझ्या हृदय भुवनी माऊली. बरं का? तो तुझ्या हृदयामध्ये वास करून राहिलेले शोधा सापडे. बरं का? कुठेतरी न जाती आन तीर्था. इतर तीर्थाला जाण्यापेक्षा 1000 किंवा 108 तीर्थ ज्याच्या चरणावर लोकांकन घालतात, ती शक्ती तुझ्या हृदयात वास करते. तिची ओळख करून घ्या. निश्चित तो सापडल्याचा राहणार नाही. त्याचा शोध घ्यायचा असेल तर सद्गुरू वाचून ज्ञानेश्वर माऊली. कार्यक्रम आणि एकादशी निमित्त हा उत्तम असा उपक्रम आपले एकादशी मंडळ राबवते. त्यांना जेवढी धन्यवाद द्यावे त्याचप्रमाणे या ठिकाणी थांबलेले सर्व त्याचप्रमाणे आमचे परमश्री किशन बाबा विषय आणि त्यांच्या या अतिशय प्रेमामुळं या ठिकाणी आपलं येणं झालं. या गावची सेवा झाली. फक्त आपल्या जीवनात आपण एवढंच करायचे, तुझं आहे तुझं पाशी परंतु जागा तुकडाची. आपली जागा आपण शोधायचे. भगवंत आपल्या जवळ आहे त्याची ओळख करायचे. आणि आपल्या ध्यात वास करणारा एक दिवशी भगवंत, त्या भगवंताची ओळख केल्यानंतर एक दिवशी भगवंत आपल्याला अनेक दिवशी प्रक्रिया समजून देईल. विष्णू व्यापक अमलापती त्याची गौरवी करी घेतली. कारण ही प्रेमाची भाषा आहे. जो विश्वव्यापक आहे, विश्वात भरून उरलेला आहे, त्याला प्रेमाने गौरवणे आपल्या कलेवर घेऊन घेतला आहे. याप्रमाणे आमच्या धर्मराजांनी इंद्राचा ऐरावत पाठीत धरून आणला होता आणि त्याला अभिमान झाला होता की काय शक्ती आहे माझी. इंद्राचा ऐरावत पाठीत होता आणि देवाने सांगितलं त्याच्यात तुम्हाला काय झालेलं आहे? बाळाचा अंकार झालेला आहे. म्हणून भगवंताने किंती मातेला सांगितलं शिगेवरती स्वर्गाला शिगी लावली होती. काय स्वर्गात जायला शिगी लावली होती. अर्ध्यापर्यंत भीम
त्या ऐरावताला घेऊन खाली आला होता आणि देवाने सांगितलं कुंतीला जा भीमाला कडेवर घेऊन कर. मग अर्ध्या रस्त्यात घालून कुंतीवर गेली आणि तिकडे भीम येत होता म्हणे फार तकलाच केले मला तो तसंच उतरला कडेवर घेऊन खाली उतरली. तशी एक एक शिडी एक एक पायी उतरत आली. तसा भीमाचा अहंकार झाला. अरे मला एवढी शक्ती मी इंद्राचा आयवत पाठीत आणला तो माझ्या सही केलेलं कडेवर घेऊन खाली उतरली किती शक्ती किती आहे आणि म्हणून तिचे उपकार कधी आहे की माय भूत तुझे फेडी न पांग सारे आणि आरतीला चंद्र सूर्य एक एक कविता आहे मला डोळ्यातून अगदी पाण्याच्या धारा तसे करते घे माय भूत तुझे फेडी न पांग सारे आणि आरतीला ते चंद्र सूर्य. काय अभिमान आहे हा अभिमान आपण सुद्धा बाळगला पाहिजे. अरे देव आपला असं करायचं केलाच पाहिजे. मी नेहमी सांगतो लोकपुण्य टिळक होऊन गेले स्वातंत्र्य मिळवण्यामुळे जन्मसिद्धार्थ मी मिळवला सुद्धा. त्याचप्रमाणे परमार्थ करायचे देव प्राप्त करायचे सद्गुण शरण जायचे या सगळ्या गोष्टी प्राप्त दोघांच आपण जर केल्या तर मातीची या फुले दगड आला एवढं जर आपल्याला जमलं नाही तर आपण आईची फूस उजवली असे म्हणता येईल. आईला काय केले आपण हान केलेले हानी झालेली आईची म्हणजे अशा बाळाला जन्म देऊन त्या आईचं काही उपयोग नाहीये. झालं का म्हणून आईची फूस उजवायची असेल तर फक्त देवाची ओळख करून घ्या. ओळखारे वस्तू सांगणारी कल्पना नका आढळणं जाऊ तरी आपण स्वतःचा एकादशीचा उपक्रम या ठिकाणी असंच फॉलो राहू. आणि आज या ठिकाणी ही उत्तम वास्तू तयार झालेले बजरंगबली या ठिकाणी उत्तम वास्तूमध्ये विराजमान आहे. अद्याप काही कामे पुढे होईल आणि असंच कार्य चालू राहील. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालू राहो एवढ्या आम्ही बजरंगबली विनंती करून या ठिकाणी या कार्याला समर्पित प्रवचन आहे सायंकाळी 4 ते 6